पेठ तालुक्यात जनआंदोलनाचा एल्गार. कोटंबी व सावळघाट रस्ता दुरुस्तीसाठी रस्ता रोको यशस्वी. पेठ तालुक्यातील कोटंबी घाट आणि सावळघाट रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी आज तोंडवळ फाटा चौफुली व तहसील कार्यालयासमोर तीव्र रस्ता रोको आंदोलन केले. सुमारे 3 तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. अखेर प्रशासनाने रस्ता दुरुस्तीच्या कामाला तात्काळ परवानगी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. नेमकी अडचण काय होती? कोटंबी आणि सावळघाट रस्ता रुंदीकरणाचे काम 3 महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम थांबवले होते. रस्ता बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे प्राधिकरण आणि वनविभागाला वारंवार निवेदने देऊनही कामाला गती मिळत नसल्याने आज पेठ तालुक्यातील जनतेने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार श्री धनराज हरिभाऊ महाले साहेब यांनी केले. यावेळी व्यासपीठावर खालील मान्यवर उपस्थित होते: प्रशासन, तहसीलदार श्री शिवाजी गवळी, पोलीस निरीक्षक श्री गोंदके साहेब. राजकीय नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य भास्करजी गावित, शिवसेना तालुका प्रमुख पद्माकर कांबडी, रामदास वाघेरे, उभाटा गट अध्यक्ष तुळशीराम वाघमारे, भाजपा मंडळ अध्यक्ष कोहोर गट नंदराम गवळी, माजी उपसभापती सुरेश पवार. युवा नेतृत्व व पदाधिकारी युवासेना शहर प्रमुख अनिल पवार, धर्मराज चौधरी, त्र्यंबक कांबडी, हनुमंत भुसारे, शानवाज शेख, हिरामण मवळे, गोपाळ देशमुख, दिलीप भोये, तानाजी वाघमारे आणि तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व नगरसेवक. आंदोलनातील प्रमुख मागण्या: कोटंबी आणि सावळघाट रस्ता तात्काळ दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करावा. पेठ तालुक्याचा रखडलेला सर्वांगीण विकास मार्गी लावावा. आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा. आमचा हक्क आमचाच आवाज. जोपर्यंत लेखी आश्वासन आणि कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशा घोषणांनी पेठ शहर दणाणून गेले होते. प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद. आंदोलनाची तीव्रता पाहून तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. अखेर वन विभागाच्या तांत्रिक अडचणी दूर करून कोटंबी व सावळघाट रस्ता दुरुस्त करण्यास तात्काळ परवानगी देण्यात आली. प्रशासनाच्या या निर्णयानंतर आंदोलकांनी विजयोत्सव साजरा केला. यावेळी पेठ शहरातील व्यापारी बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक श्री गोंदके साहेब आणि त्यांच्या पथकाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था राखली. राष्ट्रक्रांती न्यूज नेटवर्क प्रतिनिधी धर्मराज चौधरी, पेठ. परंतु रस्त्याची दुर्दशा संपत नव्हती आणि म्हणून तालुका प्रमुख असतील, भास्कर गावित साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन या ठिकाणी करण्याचं ठरवलं. खरं तर आंदोलन आपण करावं